मला तसं तर कोण पण बाहेर घेऊन जात नाही, कारण नेल्यावर सगळेजण असं म्हणते ते बघ याचं चालू झालं बघ, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, हे असलं असलं करताय म्हणून मला जास्त घेऊन जात नाही ते. पण यावेळेस मी गेलेलं आहे, कारण यावेळेस मला बघायचं होते सगळीकडचे गणपतीचे मंडळ 12 ते 13 ठिकाणी आम्ही चाकणमध्ये फिरलेलं आहे. हे एकदम भारी होतं. इथं आहे ना शिवपार्वतीचं विवाहाचं नाटक चालू होतं समोर, त्यामुळे हे सगळं सेटअप इथं आलं होतं. एकदम भारी. तुम्हाला बघायचं आहे? बघा, हे बघा किती भारी चालू होतं नाटक. हे बघत ऐका आणि सांगा की तुम्हाला माहिती आहे की गणपतीचे 12 नाव काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्हाला माहिती नाही आहे, मला माहिती आहे. ते आहेत सुमुख, गजकर्ण, एकदंत, लंबोदर, गजानन, कपिल, विकट, विघ्नविनाशक, विनायक, भालचंद्र, धूम्रकेतू, गणाध्यक्ष. हे आहेत गणपतीचे नावं. हे बघा एकदम नाटक भारी चाललं होतं. सगळीकडे मी आहे ना चाकणमध्ये फिरत होतो, तिथं सगळीकडे नाटकच चालू होते. सगळीकडचे नाटक बघणं तर मला शक्य नव्हतं, पण मी तुम्हाला दाखवतो की किती ठिकाणी आम्ही फिरलेलो आहे, किती भारी सजावट केलेली आहे. आणि हे क्षण बघण्यासाठी आपण पूर्ण वर्षभर वाट पाहतो. हे आपण आनंदी होण्यासाठी आणि आपल्या देवाची आरती करण्यासाठी, देवाला पाहण्यासाठी आपण पूर्ण वर्षभर वाट पाहतो. मी इथं आलेलं आहे. या ठिकाणी बघा इथं पण खूप भारी चालू होतं, पण काही ठिकाणी लाईटच नव्हती, कारण मंडळाकडं जनरेटरसाठी पैसे नव्हते. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मंडळाला तुम्ही आहे ना वर्गणी जास्त देत जावा, कारण आपली वर्गणी, आपली गल्ली आणि आपलं मंडळ एकदम चांगलं दिसणं आपल्यासाठी चांगलं असतं. हे बघा इथं आलो होतो, एकदम भारी केलं होतं फवारा ते, आणि इथं 2-4 फोटो काढलो आम्ही. एकदम भारी वाटलं. आणि साईडला पण होतं. आणि पहिला प्रसाद घेतलं. प्रसाद घेणं गरजेचं आहे मित्रांनो, कुठं पण जावा प्रसाद पहिला घ्यायचा असतं. तर जाता एवढंच सांगेन की सत्यनारायणाची कथा गणपतीच्या उत्सवामध्ये का करतात. तर हे पूजा आहे ना आपण स्कंद पुराणातून घेतलेलं आहे. त्यातून म्हणलेलं आहे की भगवान विष्णूंना त्यांच्या भक्तांनी एक सत्यकथा सांगितली होती, त्यावरून त्यांनी प्रेरित होऊन मग त्याच्यानंतर ही पूजा करण्यास त्यांना सांगितले होते. मग एवढ्यानंतर आम्ही चाललो होतो घरी. भेटूया पुढच्या वेळेस. बाय मित्रांनो.